Welcome friends. Today we are going to start 9th standard prose 2.3 Mark Twain. This is a humorous story in which different types of humorous incidents are taken here. Mark Twain tries to depict the importance of humor in man's life. Let us try some questions from warming up chit chat activity. Number 1, who is your favorite comedian? Answer, we can give some names like Lakshmikant Berde, Ashok Saraf from Marathi film industry. Some names from TV serial like Bharat Ganesh Pure, Prashant Damle, Swapnil Joshi. Number 2, what do you like better, to listen to joke or to tell a joke? Answer, I like to listen to jokes. Number 3, do you like cartoons and cartoon films? Which one do you like best? I like cartoon films. Ninja Hattori I like best. Let us start the lesson. Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langdon Clemens, a popular American writer. He was famous for his humorous stories, novels, and other writings. New words are pen name, टोपण नाव, फेमस फॉर च्यासाठी प्रसिद्ध असणे, पॉप्युलर लोकप्रिय, ह्युमरस विनोदी, स्टोरीज कथा गोष्टी, नॉव्हेल्स कादंबऱ्या. सॅम्युअल लँगहॉर्न क्लिमन्स यांचे टोपण नाव मार्क ट्वेन होते. ते एक लोकप्रिय अमेरिकन लेखक होते. त्यांचे विनोदी कथा, कादंबऱ्या व इतर लिखाणासाठी ते प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. मेनी एनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इव्हन टुडे. रेडी विट हजरजबाबीपणा, व्यवहारज्ञान, कन्व्हर्सेशन संभाषण, अनेक्डोट्स सत्य घटनांवर आधारित मजेदार गोष्टी, रिलेटेड टू च्याशी संबंधित. त्यांचा हजरजबाबीपणा त्यांच्या रोजच्या संभाषणातून आपणास दिसतो. आजच्या काळातही मार्क ट्वेन यांच्या सत्य घटनांवर आधारित मजेदार गोष्टी सांगितल्या जातात व त्यांचा आनंद घेतला जातो. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. Noted नमूद करणे, डिफेंडर संरक्षण करता, बचाव करता, ह्युमन व्हॅल्यूज मानवी मूल्ये, लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता, फ्रॅटर्निटी बंधुता. या ठिकाणी ही बाबत नमूद करण्यासारखी आहे की मार्क ट्वेन हे स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचे संरक्षणकर्ते होते, समर्थक होते. ही अपोज वॉर्स अँड इम्पेरियलिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री अमेरिका. अपोज विरोध करणे, वॉर्स म्हणजे युद्ध, इम्पेरियलिझम साम्राज्यवाद, लेबरर्स मजूर, सपोर्ट समर्थन. त्यांचा युद्धांना व साम्राज्यवादाला विरोध होता. तर ते अमेरिकेतील त्यांच्या देशातील काळ्या लोकांचे व मजूर वर्गाचे समर्थक होते. गिवन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. कोटेशन्स अवतरण, नमुना म्हणून सांगणे, स्पीच भाषण, रायटिंग्स लिखाण. खालील दिलेल्या सत्य घटनांवर आधारित मजेदार गोष्टी त्यांच्या जीवनातील असून त्यांच्या भाषणांमधून व लिखाणांमधून नमुन्यादाखल घेतलेल्या बाबी आहेत. सम अनेक्डोट्स काही सत्य घटनांवर आधारित मजेदार गोष्टी. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर was his first visit to the town. लेक्चर टूर व्याख्यान दौरा, एंटर प्रवेश करणे,
लोकल बार्बर शॉप, स्थानिक न्हाव्याचे दुकान, शेव म्हणजे दाढी करणे. मार्क ट्वेन एके दिवशी व्याख्यानानिमित्त दौऱ्यावर असताना स्थानिक न्हाव्याच्या दुकानामध्ये प्रवेश केला. मार्क ट्वेन यांनी बोलता बोलता स्थानिक न्हाव्याला सांगितले की ते पहिल्यांदा त्या गावामध्ये आले आहेत. "You have chosen a good time to come," he declared. "Oh," Twain replied, "Mark Twain is going to lecture here tonight. You will want to go, I suppose." Declare घोषित करणे, रिप्लाय उत्तर देणे, लेक्चर व्याख्यान, टू नाईट आज रात्री. स्थानिक न्हाव्याने मार्क ट्वेन यांना सांगितले की तुम्ही आमच्या गावामध्ये येण्यासाठी योग्य वेळेची निवड केलेली आहे. मार्क ट्वेननी उत्तर दिले, "असे का?" न्हाव्याने सांगितले, "आज रात्री आमचे येथे मार्क ट्वेन यांचे व्याख्यान आहे. मला वाटते तुम्ही सुद्धा या व्याख्यानाला आलं पाहिजे, हजर राहिलं पाहिजे." "आय गेस सो. हॅव यू ब्रॉट युअर तिकीट येट?" "नो, नॉट येट." "वेल, इट्स सोल्ड आउट. सो यू विल हॅव टू स्टँड. जस्ट माय लक," said Twain with a sigh. "I always have to stand when that fellow lectures." Sold out, विकले जाणे. With a sigh, उसासा टाकणे. That fellow, ती व्यक्ती. मार्क ट्वेन म्हणतात, "मलाही असंच वाटतं. न्हावी विचारतोय की तुम्ही तुमचे तिकीट खरेदी केले काय?" "नाही, अजूनपर्यंत मी तिकीट घेतले नाही," असे मार्क ट्वेन सांगतात. "असं तर मग आता तर सर्व तिकीट विकली गेलेली आहेत. मग आता तुम्हाला बसायला मिळणार नाही, उभेच राहावे लागेल." एक मोठा उसासा टाकत मार्क ट्वेन सांगतात की हे माझं भाग्यच आहे. जेव्हा ती व्यक्ती व्याख्यान देत असते त्यावेळी मला उभेच राहावे लागते. मार्क ट्वेन यांनी आपली ओळख दिलेली नसल्याने न्हाव्याला दुकानात आलेली व्यक्ती मार्क ट्वेन आहे हे माहीतच नव्हते. दुसरा प्रसंग बघा. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. लिव्हिंग फॉर चहासाठी निघणे, लाजायला निघणे, टू से गुडबाय जातानाचा निरोप देणे. मिसेस स्टो फ्लोरिडाला जाण्यासाठी एके दिवशी निघाल्या व छोटा मार्क ट्वेन त्यांना जातानाचा निरोप देण्यासाठी धावत आला. ऑन हिज रिटर्न मिस क्लिमन रिगार्डेड हिम डिसअप्रूव्हिंगली. "Why," she said, "you haven't on any collar and tie." Regarded, समजले. डिसअप्रूव्हिंगली, नापसंती दर्शविणे. परतल्यावर मिसेस सिमेन्स यांनी नापसंती दर्शविली. त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलरवर टाय घालून का आला नाहीत?" He said nothing but went up to his room, did up these items in a neat package and send it over to Mrs. Stowe by a servant with a line, "Herewith receive a call from the rest of me." नीट म्हणजे व्यवस्थित. हिअरविथ या प्रसंगी, रिसीव स्वीकारणे, रेस्ट ऑफ उर्वरित, मी म्हणजे मला. मार्क ट्वेन काहीच बोलले नाही. ते सरळ त्यांच्या रूममध्ये गेले. त्यांनी त्या वस्तू व्यवस्थित एका पाकिटात पॅक केल्या व नोकराच्या हाताने मिस स्टो यांना पाठवल्या. सोबत एक पाकिटावर "माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा" असा मजकूर लिहिला होता. असे मार्क ट्वेन विनोदी व हजरजबाबी व्यक्तिमत्व होते. वन डे हेनरी इर्विंग, इन द मिडेस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी, ॲब्रप्टली स्टॉप अँड एक्झामिन हिज फ्रेंड्स फेस. मिडेस्ट मधोमध, ॲब्रप्टली एकाएकी, एक्झामिन निरीक्षण करणे. एके दिवशी हेनरी इर्विन मार्क ट्वेनला एक विनोदी कथा सांगता सांगता मधातच थांबले. त्यांनी त्यांच्या मित्राच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले. "You haven't heard this, have you?" he asked. Twain assured him that he had not. Assured म्हणजे खात्री देणे. "तू खरंच हे ऐकले नाही?" असे त्याने विचारले. ट्वेनने त्याला खात्री दिली की त्याने ते ऐकले नाही. When some time later Irving again paused and again posed the question, Twain again reassured him. पॉज म्हणजे मध्येच थांबणे, पोज म्हणजे प्रस्तुत, रिअश्युअर पुन्हा खात्री देणे. काही वेळानंतर इर्विन पुन्हा मध्येच थांबले व पुन्हा तोच प्रश्न प्रस्तुत केला. मार्क ट्वेननी पुन्हा खात्री दिली की नाही, मी अजून ऐकलेलं नाही. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स इर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोअर. "आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड धिस?" ही डिमांडेड सस्पिशियसली.
अप्रोच दृष्टिकोन हाताळणे, क्लायमॅक्स परिसीमा कथेतील परमोच्च बिंदू, ब्रोकन ऑफ तोडणे, डिमांड मागणी करणे, सस्पिसियसली संशयाने. नंतर कथानकातील परमोच्च बिंदूकडे जाताना पुन्हा इर्विनने विचारले, तुम्ही खात्रीने सांगू शकता काय की तुम्ही ते ऐकले नाही? आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाइड. आय कॅन लाय ट्वाइस फॉर courtesy's sake, but I draw the line there. I can't lie the third time at any price. I not only heard the story, I invented it. lie म्हणजे खोटे बोलणे, courtesy सभ्यता शिष्टाचार, invented शोध लावला. शेवटी मार्क ट्वेन यांनी उत्तर दिले की मी एकदा खोटे बोलू शकतो, एक शिष्टाचार म्हणून दुसऱ्या वेळेस खोटे बोलू शकतो, पण तिसऱ्या वेळेस मात्र मी कोणत्याही किमतीवर खोटे बोलू शकत नाही. मी फक्त ही गोष्ट ऐकलीच नाही तर या गोष्टीचा शोध लावणाराच मी आहे. नंतरच्या काळामध्ये मार्क ट्वेन यांनी इंग्लिश स्पेलिंगचा सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून काही वर्ष काही अल्फाबेट्स यांची अदलाबदल केली होती. वन डे ड्युरिंग हिज टेनर ॲज द एडिटर ऑफ अ स्मॉल मिसोरी न्यूजपेपर, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. टेनर कारकीर्द, एडिटर संपादक, स्पायडर कोळी. मिसौरी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये संपादक म्हणून मार्क ट्वेन यांनी काही वर्ष काम केले. या कारकिर्दीत एके दिवशी त्यांना एका वाचकाचे पत्र आले ज्याला त्याचे वर्तमानपत्रात एक कोळी सापडला होता. ही वंडर्ड वेदर धिस पोर्टेंडेड गुड ऑर बॅड लक. Finding a spider in your paper, Twain replied, is neither good luck or bad. वंडर म्हणजे आश्चर्य होणे, पोर्टेंड सूचित करणे, गुड लक सुदैव, बॅड लक दुर्भाग्य दुर्दैव. वाचकाला आश्चर्य वाटले. तो मार्क ट्वेन यांना विचारतोय की हे कशाचे सूचक आहे, सुदैव की दुर्दैव? ट्वेन त्याला उत्तर देतात की वर्तमानपत्रामध्ये कोळी सापडणे हे सुदैवही नाही आणि दुर्दैवही नाही. द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर अवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर, स्पिन हिज वेब अक्रॉस द डोअर अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस एव्हर आफ्टरवर्ड. मेअरली केवळ, फक्त, मात्र, मर्चंट व्यापारी, ॲडव्हर्टायझिंग जाहिरात करणे, स्पिन विणणे, वेब जाळे, घरटे, अनडिस्टर्ब अबाधित नाही. तो स्पायडर, तो कोळी कोणत्या व्यापाऱ्याने आपल्या वर्तमानपत्रात त्याच्या व्यापाराची जाहिरात दिली नाही ते पाहत आहे, म्हणून तो त्या व्यापाऱ्याकडे जाऊन त्याचे दारावर जाळे विणेल व पुढील जीवन निवांतपणे शांततेत व्यतीत करेल, असे विनोदी उत्तर त्यांनी या वाचकाला दिले. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हेराल्डेड बाय द रिटर्न ऑफ हॅलेज कॉमेट. हेराल्ड पुढे येणाऱ्या गोष्टीची आगाऊ सूचना देणारी गोष्ट. हॅलेज कॉमेट, हॅलेचा धूमकेतू. मार्क ट्वेन यांचा जन्म नोव्हेंबर 1835 मध्ये झाला. त्याच काळामध्ये पुढे येणाऱ्या गोष्टीची आगाऊ सूचना देणारी गोष्ट समजले जाणारा हॅलेचा धूमकेतू दिसला होता. ट्वेन, who often remembered upon this curiosity, come to think of himself and the comet as uncountable freaks, cosmically linked. Having come in together, he declared they would go out together. Curiosity, जिज्ञासा, कुतूहल. अनअकाउंटेबल फ्रिक्स, न मोजता येणारी अनैसर्गिक गोष्ट. कॉस्मिकली, वैश्विकतेने. ट्वेन यांना नेहमी जिज्ञासा वाटायची. ते नेहमी विचार करायचे की या धूमकेतूमध्ये व त्यांच्यामध्ये न मोजता येणारी अनैसर्गिक गोष्ट आहे. एकदम त्या दोघांमध्ये साम्य आहे असे त्यांना वाटायचे. इतकेच नव्हे तर त्यांनी घोषणाच केली होती की मी व धूमकेतू सोबतच जाणार आहोत, हे जग सोडणार आहोत. इन फॅक्ट, ट्वेन वॉज प्रोव्हन राईट ऑन द नाईट ऑफ हिज डेथ
In April 1910, Halley's comet once again blazed through the sky. प्रोहन सिद्ध करणे, ब्लेज झगमगाट. इतकेच नव्हे तर ते खरेही ठरले. एप्रिल 1910 मध्ये जेव्हा ट्वेन यांचा मृत्यू झाला त्यावेळेस हॅलेचा धूमकेतू आकाशात झगमगला. मार्क ट्वेन यांचे काही कोटेशन्स. April Fool's Day. This is the day upon which we are remembered of what we are on the other 364. एप्रिल फुलचा दिवस हा तो दिवस आहे जो आपण वर्षातील 364 दिवस आपण काय आहोत याची आठवण करून देतो. अ मॅन कांट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल. कम्फर्टेबल आरामदायक, आरामशीर. अप्रुव्हल मंजुरी, मान्यता. मनुष्याला जोपर्यंत त्याचे मन स्वीकृती देत नाही तोपर्यंत तो आरामदायक राहू शकत नाही. त्याचे मन ज्यावेळी स्वीकृती देईल तेव्हाच तो आरामदायक होऊ शकतो, सुखी होऊ शकतो. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटील द आयडिया सक्सीड. क्रँक विक्षिप्त मनुष्य, विक्षिप्तपणा. एखाद्या व्यक्तीने नवीन संकल्पनेवर काम सुरू केल्यास लोक त्याला विक्षिप्त म्हणतात जोपर्यंत तो त्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवत नाही तोपर्यंत लोक त्याला विक्षिप्त मनुष्य म्हणतात. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. ॲन इश्यू मुद्दा, माइंड म्हणजे मन. वय हा मुद्दा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. मानला तर महत्त्वाचा, नाहीतर त्याचे काही मूल्य नाही. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग धिस वन. जनरलायझेशन सामान्यीकरण. इन्क्लूडचा समावेश असणे. सर्वसामान्य विधाने खोटी असतात हे सुद्धा. बी केअरफुली अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. बी केअरफुल काळजीपूर्वक राहा. हेल्थ म्हणजे आरोग्य. आरोग्यासंबंधीची पुस्तके काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या छपाईमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. केअरलेस निष्काळजी, टायडी नीटनेटकेपणा, सोल आत्मा. तुमचे कपडे व्यवस्थित नसले तरी चालेल पण आत्म्याला नीटनेटके ठेवा. क्लासिक अ बुक विच पीपल प्रेज अँड कांट रीड. क्लासिक उत्कृष्ट, अतिप्रसिद्ध, पहिल्या दर्जाचा. प्रेज म्हणजे स्तुती करणे. उत्कृष्ट, अतिप्रसिद्ध, पहिल्या दर्जाचे अशी पुस्तकाची प्रशंसा, स्तुती लोक करतात पण ते पुस्तक वाचत नाहीत. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग्स. विनोद हा माणसाला मिळालेला महान वरदान आहे. आय एम ॲन ओल्ड मॅन अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स बट मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन्ड. मी एक वयस्क माणूस आहे व मला बऱ्याचशा अडचणी माहीत आहेत पण त्यातल्या बऱ्याचशा अडचणी कधीही घडलेल्या नाहीत. आय मस्ट हॅव अ prodigious quality of mind. It takes me as much as a week sometimes to make it up. Prodigious अफाट, बेसुमार. माझ्या मनाची शक्ती अफाट असावी कारण एखाद्या गोष्टीसाठी माझ्या मनाची तयारी करण्यासाठी एक आठवडा लागतो. इफ यू टेल द ट्रूथ यू डू नॉट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. ट्रूथ म्हणजे सत्य, रिमेंबर म्हणजे आठवणे. जर तुम्ही सत्य बोलता तर तुम्हाला काहीही आठवण्याची गरज नाही. It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them. योग्यता नसताना सन्मान मिळवण्यापेक्षा तुम्ही सन्मानास पात्र असताना तुम्हाला सन्मान न मिळणे हे अधिक योग्य. It is better to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and रिमूव्ह ऑल डाऊट्स. तुमचे तोंड बंद ठेवून लोकांना तुम्ही मूर्ख आहात असा विचार करू द्या. तुमचे तोंड उघडून त्यांचा समज पक्का होऊ देऊ नका. इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रॉंगर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक द सेन्स. वंडर म्हणजे आश्चर्य, ट्रूथ म्हणजे सत्य, फिक्शन म्हणजे काल्पनिक गोष्ट, सेन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय. सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा आश्चर्यकारक असते. यात काही नवल नाही. काल्पनिक गोष्टी मात्र तारतम्याला धरून असायला हव्यात.
Whatever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. Majority, बहुसंख्य, बहुमत, to pause, विराम घेणे, थोडे थांबणे, रिफ्लेक्ट, प्रतिबिंबित होणे, परावर्तित होणे. तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा, नीट विचार करा. Why is it that we rejoice at a birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. Rejoice, आनंद देणे, सुख देणे. ग्रीव, शोक. फ्युनरल, दफनविधी. इन्व्हॉल्व, गुंतवणे. जन्माच्या वेळी आपण आनंद व्यक्त करतो व मृत्यूच्या वेळी शोक का व्यक्त करतो याचे कारण त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण नसतो. Thousands of geniuses live and die undiscovered either by themselves or by others. Genius, अलौकिक बुद्धिमत्ता. हजारो अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक जगतात व मरतात, पण त्यांची कोणीही दखल घेत नाही. ते स्वतःही दखल घेत नाहीत व इतरही त्यांची दखल घेत नाहीत. Thunder is good. Thunder is impressive, but it is lightning that does the work. थंडर, मेघगर्जना. इम्प्रेसिव्ह, प्रभावी. मेघगर्जना चांगली असते, मेघगर्जना प्रभावी असते, पण विजाच काम करतात. When I was younger, I could remember anything, whatever it happened or not. मी लहान होतो तेव्हा घडलेले व न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. When your friends begin to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old. जेव्हा तुमची मित्रमंडळी तुमची फाजील स्तुती करतात तेव्हा तुम्ही म्हातारे होत आहात असे तुम्ही समजावे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या पाठाचे ट्रान्सलेशन या ठिकाणी बघितलेले आहेत. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.